राम राम विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ अत्यंत इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण आपली जी काउन्सिलिंग प्रोसेसचा नेक्स्ट पार्ट आहे। ओके, मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की कशा प्रकारे तुम्ही ऑप्शन फॉर्म फिल करायला हवा किंवा जे कशा प्रकारे तुम्ही जे काही गोष्टी लक्षात घेऊन ऑप्शन फॉर्म फिल करावा हवा। पण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कोणत्या मिस्टेक तुम्हाला अवॉइड करायला पाहिजे जेव्हा पण तुम्ही ऑप्शन फॉर्म फिलिंग एमएससी सीईटीच्या बी फार्मसीसाठी करत असाल। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, हा अर्ज किंवा हा ऑप्शन फॉर्म फिल करताना तुम्हाला थोड्या गोष्टी जे ते निग्लेक्ट करायच्या आहे। फर्स्ट ऑफ ऑल गोष्ट, सगळ्यात मेन मुद्दा असा असतो विद्यार्थी मित्रांनो, डोंट पुट एनी अनवॉन्टेड कॉलेज। अशा कॉलेजेस तुम्ही लिस्टमध्ये बिलकुल पण नका टाकू ज्यामध्ये तुम्हाला बिलकुल पण इंटरेस्ट नाही किंवा जे मध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यायचंच नाही। ओके, कारण की ज्या गावाला तुम्हाला जायचंच नाही त्याचा पत्ता विचारून तुम्ही काय कराल। म्हणून जी पण तुमची प्रेफरन्स लिस्ट असाल त्यामध्ये सर्वात आधी एक काम करा, जी पण अशी अनवॉन्टेड कॉलेजेस आहे रिमूव्ह करून टाका विद्यार्थी मित्रांनो। ओके, फिल्टर लावून टाका त्या कॉलेजेसला। फॉर एक्झाम्पल, एखादा विद्यार्थी आहे तो मुंबई सिटीमध्ये बिलॉंग करतो, ओके, मुंबईला राहतो तो, आणि विद्यार्थी मित्रांनो त्याला कॉलेज पण मुंबईमध्ये जावं आहे, मग तो का बरं पुण्याचे कॉलेजेस टाकेल, का नागपूरच्या कॉलेजेस टाकेल? जरी ते कॉलेजेस चांगले असतील आणि त्याला जर घ्यायचं नसेल त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन, तर त्यांनी त्या कॉलेजेस टाकलंच नाही पाहिजे। ओके, हे फक्त मुंबईसाठीच हे नाहीये, तर म्हणजे पूर्ण गावाला हे म्हणजे आपण बोलू शकतो ते लागू होतं। ओके, हे फक्त मी तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं। त्यानंतर सेकंड गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे कॉलेजची फीज। आता दर कॅटेगरीची फॅमिली असते, ओके, म्हणजे कोणी जे ते रिच कॅटेगरीमध्ये बिलॉंग करतं, कोणी जे थोडं पुअर फॅमिली असते, कोणाची जी ती आपण बोलू शकतो मीडियम कंडिशन असेल। ओके, तर मग तुमची फायनान्शियल स्टेबिलिटीनुसार तुम्ही कॉलेजची लिस्ट बनवली पाहिजे। अशा कॉलेजेस बिलकुल पण ऍड नका करू ज्यामध्ये जे ते गव्हर्नमेंटचा सपोर्ट नाही किंवा गव्हर्नमेंट त्या कॉलेजला फंडिंग नाही देत। ओके, त्यामधून होईल काय की जे पण स्कॉलरशिप वगैरे असतील ते तुमच्यापर्यंत येणार नाही, तुम्हाला पूर्ण कॉलेजची फीस पे करावी लागेल आणि विद्यार्थी मित्रांनो यामध्ये तुमचं खूप जास्त नुकसान होऊ शकतं। थर्ड, एकदम मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती म्हणजे तुम्ही अशा म्हणजे गावांमध्ये कॉलेजेस ऍडच नका करू जे तुमच्यापासून खूप जास्त लॉंग डिस्टन्सवर आहे। ओके, जर कोणी विद्यार्थी जे ते धुळ्याला राहत असेल किंवा जळगावला राहत असेल आणि तो कॉलेजेस एकदम लांबची ऍड करेल, ओके, सोलापूर असेल, कोल्हापूर असेल, आणि त्याला तिथे लागून गेला नंबर, तर तो काय करेल? ओके, जर तुमची पर्सेंटाईल खूप जास्त कमी असेल तर मात्र तुम्ही हा विचार करू शकता। आणि जर तुम्हाला ट्रॅव्हलिंग कॉस्ट हे होत असेल तर, आणि जर तुम्ही तुमच्या घराकडे जर दोन कॉलेजेस असतील, एका कॉलेजचा जी ती थोडीशी प्लेसमेंट रेशो जास्त असेल आणि एक कॉलेजचा थोडा कमी असेल, तर मग तुम्हाला जे दोघी कॉलेजपैकी एक जवळ पडते एक थोडी लांब पडते, तर विद्यार्थी मित्रांनो थोडंसं ट्रॅव्हलिंगला तुम्ही हे करा आणि जी कॉलेज जास्त प्लेसमेंट ऑफर करते त्याच्यापर्यंत जा। ओके, जी थोडी कमी करते ते तुम्हाला थोडा डिस्टन्स कमी होईल विद्यार्थी मित्रांनो, पण जे ते 4 वर्षानंतर जेव्हा या कॉलेज तुम्हाला 11 लाखाचं पॅकेज देईल तेव्हा ती दुसरी कॉलेज जी ती 22 लाख किंवा 23 लाखापर्यंत देऊ शकते। हे फक्त एक्झाम्पल देतोय, असं नका कन्सिडर करू की एवढे पॅकेजेस भेटतात। ओके, भेटत पण असतील पण हे खूप कमी कॉलेजेस असतात जेव्हा एवढे हाय पॅकेजेस बी फार्मसीमध्ये भेटतात। बाकी जर ॲव्हरेज रेशो जर तुम्ही मेंटेन कराल, हा व्हिडिओ मी 2025 मध्ये शूट करतो, आतापर्यंत तरी 4 to 5 LPAचा आपण बोलू शकतो की ॲव्हरेजली पॅकेजेस सगळ्या कॉलेजला कन्सिडर केलं तर चालतंय। ओके, तर ह्या काही एकदम मोस्ट म्हणजे मिस्टेकन असेल, ओके, की असे कॉलेजेस बिलकुल पण ऍड नका करू। आणि गर्ल्स असाल तर मग TFWS साठी तुम्ही जे ते अप्लाय नाही केलं तरीही चालतंय, कारण की अशी पण तुम्हाला गव्हर्नमेंट थ्रू जे ते फंडिंग येते। जर ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी असाल तर मात्र तुम्ही करू शकता। ओके, आणि तुम्ही कॉलेजचं हे पण लक्षात घ्या की त्याची फीस काय, त्याचं टायमिंग काय त्याच्या, आणि विद्यार्थी मित्रांनो मोस्ट इम्पॉर्टंट आणखी एक पॉईंट येतो, 4th पॉईंट, ते म्हणजे बघून घ्या की त्या कॉलेजला हॉस्टेल फॅसिलिटी आहे की नाही किंवा जवळपास पीजीचा तुम्हाला जे ते भेटतंय का नाही, कारण की मोस्ट इम्पॉर्टंट जी ती गोष्ट होऊन जाते जेव्हा पण तुम्ही राहायचं खायचं बोलता ऍडमिशन होऊन जातं, आणि जर तुम्हाला तेव्हा कळलं की या कॉलेजमध्ये पीजीच नाही किंवा हॉस्टेलच नाहीये तेव्हा तुम्ही खूप जास्त जे ते परेशानीमध्ये येऊन जाल। ओके, म्हणून अशी जर तुम्हाला संकट टाळायची असतील, 499 रुपीजची आमची काउन्सिलिंग परचेस करू शकता। यामध्ये आम्ही स्वतः तुम्हाला कॉलेजची लिस्ट बनवून देऊ तुमच्या प्रेफरन्सेस अकॉर्डिंग, स्कॉलरशिप अकॉर्डिंग आणि तुमच्या कॅटेगरी अकॉर्डिंग। ओके, म्हणजे एक बेस्ट कॉलेज तुमच्या पर्सेंटाईलवर भेटतं। लिंक तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपची माझ्या चॅट बॉक्समध्ये भेटेल, तिकडनं नक्की मला मेसेज करू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर आता तुम्हाला एक PDF दिसते। ओके, यामध्ये तुम्हाला वेगवेगळे कॉलेजेस दिसत आहे। ओके विद्यार्थी मित्रांनो, फॉर एक्झाम्पल इथे तुम्ही बघू शकता सफर विथ पियुष एज्युकेशन बी फार्मसी कॉलेज लिस्ट 2025 म्हणजे करंट इयरसाठी सर्व A to Z कॉलेज या PDF मध्ये कव्हर आहे। कॉलेजचा सिरियल नंबर तुम्हाला या PDF मध्ये भेटेल, कॉलेजचं नेम भेटेल, कॉलेजचा कोड भेटेल जो तुम्हाला ऑप्शन फॉर्म फिलिंगच्या वेळेस लागणार आहे, आणि त्यानंतर कॉलेजचे पर्सेंटाईल भेटतील। ओके, आणि त्याच बाजूला जे कॉलेजचं जे तुम्हाला लोकेशन वगैरे भेटेल विद्यार्थी मित्रांनो। तर ही सगळ्यात मेन आणि मोस्ट इम्पॉर्टंट PDF, ही PDF जर तुमच्याकडे
राहिली तर तुम्हाला जे ते सर्व काही रिसोर्सेस फ्री ऑफ कॉस्ट इथेच भेटून जातील. ओके, म्हणजे शॉर्ट लिस्टिंग वगैरे किंवा कॉलेज फाइंड आउट वगैरे सर्व काही तुम्हाला इथे कट ऑफ नुसार मी तुम्हाला PDF अरेंज करून दिली. ओके, सगळ्यात पहिले जर टॉप कॉलेज बघाल तुम्ही बी फार्मसीचं तर ICT मुंबई आहे माटुंगाचं, तर सेकंड नंबरला बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी, थर्ड नंबरला पुना कॉलेज ऑफ फार्मसी, फोर्थ नंबरला KM कुंदानी कॉलेज, त्याच्यानंतर श्री विले पार्ले केलवानी मंडल. ओके, अशा प्रकारे तुम्हाला सगळ्या काही कॉलेजेस विथ कट ऑफ इथे बघायला भेटेल. ओके, सगळ्यात पहिलं कॉलेजचं कट ऑफ जे ते 99.87 गेला होता, त्यानंतर 99.49 बॉम्बे कॉलेजचा गेला होता. ओके, त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुना कॉलेजचा कट ऑफ जो आहे तो 98.66 गेला होता. आणि अशाच प्रकारे जर तुम्ही खाली जाल विद्यार्थी मित्रांनो तर तुम्हाला कॉलेजची कट ऑफ कमी होताना दिसतील. ओके, जर तुम्ही सगळ्यात खालचं कॉलेज बघाल तर 1% पण कॉलेज अवेलेबल राहतं. म्हणून ज्यांना शंका असेल कुशंका असेल मनामध्ये की दादा आम्हाला कमी पर्सेंटेज बी फार्मसीला ॲडमिशन भेटेल का, हो विद्यार्थी मित्रांनो नक्कीच भेटेल. ही PDF फक्त तुमच्या हाताशी राहू द्या. ओके, आणि इथे तुम्हाला जसं की बघू शकता विद्यार्थी मित्रांनो जे पण ऑटोनॉमस कॉलेजेस आहे किंवा गव्हर्नमेंट कॉलेजेस त्यांना आपण येलोमध्ये हायलाईट केलं. ओके, जेणेकरून तुम्हाला जास्त आणखी माहिती पडेल. तर हे बघा टोटल जे ते 400हून जास्त म्हणजे 434 कॉलेजेस या PDF मध्ये ॲड आहे. ओके, तर नक्कीच तुम्ही या PDFचा यूज करा. ओके, इथे तुम्हाला आपली काउन्सिलिंगची पण इन्फॉर्मेशन भेटून जाईल, त्यानंतर यूट्यूबची पण हायपर लिंक भेटून जाईल आणि सर्व काही रिसोर्सेस यामध्ये तुम्हाला भेटून जातील. तर या PDFला जर डाउनलोड करायची असेल लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पण अवेलेबल आहे. व्हॉट्सअप ग्रुप जॉईन नसेल केलं तर नक्कीच आम्ही तिथे ही PDF तुम्हाला शेअर करून देईल. फक्त टाका की पियुष भाई आय वॉन्ट युअर बी फार्मसी कॉलेज लिस्ट. अँड गाईज सेकंड मोस्ट पार्ट ऑफ दिस व्हिडिओ इज आ पर्सनल काउन्सिलिंग. जर तुम्हाला पर्सनल काउन्सिलिंग हवी असेल बी फार्मसीसाठी बरेचसे मुलं मी तर म्हणतो यार सगळ्यात जास्त काउन्सिलिंग जे ते आपल्या चॅनलवर बी फार्मसीची चालते. ओके, इंजिनिअरिंगपेक्षा बी फार्मसीची काउन्सिलिंग आपण जास्त करतो तरी ते बघू शकता विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर बी फार्मसीमध्ये जे ते आपण तुम्हाला परफेक्ट कॉलेजची लिस्ट देतो. ओके, कॉलचा अनलिमिटेड सपोर्ट राहतो, मेसेजचा अनलिमिटेड सपोर्ट राहतो, त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 24/7 जे ते तुमचे डाऊट क्लिअरिंग सेशन्स वगैरे चालतात. ओके, अवेलेबल असतात तुमच्याकडे सगळे नंबर वगैरे अवेलेबल असतात. मीटिंग्स वगैरे आम्ही तुमच्या वेगवेगळे अरेंज करतो यूट्यूबवर, गुगल मीटवर, झूम मीटवर. ओके, आणि याची प्राइस तुम्ही जर विचार करत असाल की दादा इतके सगळे फीचर्स खूप जास्त फीचर म्हणजे प्राइस असेल तर हे बघू शकता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल फक्त 499 रुपीज याची कॉस्ट आहे. ओके, याची खरी प्राइस जी ते 1499 होती म्हणजे 1500 रुपये लगभग. पण आम्ही तुमच्यासाठी एक स्पेशल डिस्काउंट दरवर्षी फार्मसीची काउन्सिलिंग करतो. या वर्षाच्या मुलांसाठी थोडं आणखी जास्त जे स्पेशल बॅच आहे कारण की आपले जे 10,000 सबस्क्रायबर याच बॅचमध्ये कंप्लीट चालले आहेत. ओके, सो त्यासाठी मी हा डिस्काउंट जारी केलं. तर नक्कीच एनरोल करा आणि काउन्सिलिंगमध्ये आता एनरोल. त्यासोबत एक्स्ट्रा बेनिफिट जर तुम्हाला बघायचे असतील तर स्पेशल कॉलेजची लिस्ट बनवून भेटेल, पर्सनल काउन्सिलर भेटेल, 24/7 हेल्प भेटेल, लाईव्ह सेशन भेटेल, अनलिमिटेड गायडन्स भेटेल, डॉक्युमेंटची गायडन्स भेटेल, कॅपराऊंडचा गायडन्स भेटेल, ऑप्शन फॉर्म फिलिंगचा गायडन्स भेटेल, स्कॉलरशिपचं गायडन्स भेटेल, पेड मटेरियल जे पण असतील ते तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट डिलिव्हर केले जातील, ते पण फक्त 499 रुपीजमध्ये. ओके, तर नक्कीच या ऑफरचा फायदा घ्या. मला पर्सनल काउन्सिलिंगसाठी व्हॉट्सअपवर मेसेज करा की हाय पियुष भाई आय वॉन्ट टू एनरोल इन युअर काउन्सिलिंग. बस आजच्या व्हिडिओपर्यंत एवढंच.